अंगदची स्मरणशक्ती अगदी कमालीची आहे. त्याचं नाव किंबहुना त्याच्या स्मरणशक्तीमुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेलं आहे. अंगदचे वडील आणि आई आणि स्वतः अंगद सुद्धा आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम आपण अंगदच्या वडिलांकडे जाऊ. अंगदने कोणती कमालीची म्हणजे एक स्मरणशक्तीची त्यांनी एक टेस्ट असते ती पास केलेली आहे. त्यांनी अचूकपणे देशाचे फ्लॅग्स आणि त्याच्या राजधान्या ओळखल्या. किती मिनिटात किती देशाचे फ्लॅग्स ओळखले आणि राजधान्या ओळखले? त्यांनी 2 मिनिटं 53 सेकंदात फ्लॅग्स बघून त्याची कंट्रीचं नाव ओळखणे आणि त्याच्यासोबत त्याची कॅपिटलही सांगणे, हा त्याच्या नावाने रेकॉर्ड झालेला आहे. 3 वर्ष 3 महिन्याचा असलेला हा पहिला मुलगा आहे देशात ज्यांनी हा विक्रम केलेला आहे. अंगदची आई सुद्धा आपल्यासोबत आहे. खरं तर 3 वर्षाचं वय म्हणजे अगदी बोबडी बोल असतात लहानग्यांची. अंगदने हे कसं साध्य केलं? कधीपासून तुम्हाला लक्षात आलं की अंगदची स्मरणशक्ती एवढी मजबूत आहे किंवा एखादी गोष्ट त्यांनी पाहिली की तो लगेच रेकॉग्नाइज करतो? अंगदच्या स्मरणशक्तीचा अनुभव आम्हाला खूप आधीपासून होता, पण आम्ही फ्लॅश कार्ड, स्पेशली फ्लॅग्सचे फ्लॅश कार्ड जेव्हा दाखवणं चालू केलं तर ते आम्ही ऑगस्ट महिन्यापासून चालू केलं आणि ऑक्टोबरमध्ये त्याचा हा विक्रम आम्ही रजिस्टर केला. तो रजिस्टर त्याच्या नावाने झाला ऑक्टोबरमध्ये आणि हे सगळं आता फायनली सगळं त्यांचे सर्टिफिकेट्स आणि ते सगळं आमच्या हातात आलं. अंगदच्या वडिलांशी मग अशी चर्चा करताना एक गोष्ट जाणवली की तो देश क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या मॅचेस पाहायचा, त्याच्यातून त्याला अनेक देशांचे फ्लॅग्स माहिती झाले, त्या देशाची माहिती कुतूहलतेने तो अनेकदा विचारायचा. नेमकं कसं घडत गेलं आणि कसे त्याच्या स्मरणशक्तीला अजून चालना मिळत गेली, काय सांगाल? आम्ही सुरुवातीला त्याला फ्लॅश कार्ड दाखवायचो तेव्हा तो त्याची उत्तरं द्यायचा, पण जसं मी फुटबॉलच्या मॅचेस बघायचो त्यावेळेस त्याला दिसायचं की अरे हा या कंट्रीचा फ्लॅग आहे, हा या कंट्रीचा फ्लॅग आहे. असं जेव्हा त्याला एक चिकित्सा निर्माण झाली त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून आयडेंटिफाय करणं ते सुरू केलं आणि त्याचा हा इंटरेस्ट बघून आम्ही मग पुढे अजून त्याला वाव दिला. आपण अंगद आहे, जास्ती त्रास देणार नाही अंगद मी तुला. 2-4 देशांच्या देश विचार केला, त्यांच्या राजधानी. रशियाची कॅपिटल कोणती? रशियाची मॉस्को. आणि स्वित्झर्लंडची? बर्न. तर आपण बघू शकतो की 2च राजधानी दिल्या. त्यांनी बाकीची पण अनेक याबाबतच्या राजधान्या त्याच्या फ्लॅग्सवरून अचूकपणे ओळखलेल्या आहे. पण एकूणच 3 वर्षाचा हा चिमुकला अतिशय कमालीची त्याची स्मरणशक्ती आणि अचूकपणे त्यांनी 50 पेक्षा जास्त देशांच्या फ्लॅग्स आणि त्याच्या राजधान्या ओळखल्या आणि किंबहुना अनेक गोष्टी त्याला जागतिक स्तरावरच्या त्याला अचूकपणे अगदी वयाच्या 3ऱ्या वर्षी सुद्धा माहिती आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.